मित्रांनो, काल धनंजय मुंडे अजित पवारांना भेटले. नीट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा विषय आहे, अत्यंत गंभीर असा विषय आहे. काल धनंजय मुंडे अजित पवार यांना भेटले आणि बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना घेरलं. मित्रांनो, घेरल्यानंतर धनंजय मुंडेंना अक्षरशः उत्तर सुद्धा देता येत नव्हती. ते काय बोलत आहेत त्यांनाच कळत नव्हतं. अशा पद्धतीची अवस्था मी कधीही धनंजय मुंडे यांची पाहिली नाही. मित्रांनो, धनंजय मुंडे यांची एवढी तारंबळ उडाली आणि त्यानंतर आता दिवस मावळता काही बातम्या आल्या की धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिलेला आहे. आता अजित पवार सुद्धा मित्रांनो अगदी संवेदन शून्य माणूस आहे. वरवर दाखवण्यासाठी अजित पवार असा दिसतो की संवेदन असणारा माणूस आहे, परंतु ऍक्च्युली तसं नाही. ऍक्च्युली हे एक त्रिकूट आहे, देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे आणि अजित पवार. असं जरी असलं तरी मित्रांनो आता एकीकडे हे त्रिकूट आहे, एकीकडे हे तिघही एकमेकांचे मित्र आहेत. मित्रांनो, असं असताना सुद्धा आज देवेंद्र फडणवीस सुरेश धस यांच्या पाठीमागे का उभा आहेत? सुरेश धस जे बोलत आहेत ते अगदी फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे. कारण तेवढी हिंमत सुरेश धस यांच्याकडे नाही किंवा तेवढा त्यांचा आवाका नाही. प्राजक्ता माळीचं प्रकरण तुम्हाला सर्वांना माहीत आहे. प्राजक्ता माळीचा विषय निघाल्यानंतर तिने पत्रकार परिषद घेतल्यानंतर प्राजक्ता माळी देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या आणि एक चंद्रकांत पाटील यांचा फोन आला आणि काही विचार न करता सुरेश धस यांना माफी मागावी लागली. म्हणजे सुरेश धस यांची उडी भारतीय जनता पार्टीच्या आकाच्या पुढे कधीही जाऊ शकत नाही किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे कधीही जाऊ शकत नाहीत. मग अशा वेळी एकीकडे धनंजय मुंडे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे तिघजण मित्र असताना किंवा देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे मित्र असताना धनंजय मुंडे यांच्या विरोधात एवढं मोठं रान सुरेश धसांनी उठवलेलं आहे. मग त्याला देवेंद्र फडणवीस यांची मूकसंमती का आहे? मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांची मूकसंमती का आहे ते तुम्हाला पुढे शेवटी तर कळणार आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे. सुरुवातीला आपण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अगदी 2 मिनिटांमध्ये बोलणार आहोत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा किंवा नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी कोणावरही आरोप करत नाही, कारण माझा तेवढा आवाका नाही. परंतु आतापर्यंत मीडियाच्या माध्यमातून, सुरेश धस यांच्या माध्यमातून, संदीप क्षीरसागर यांच्या माध्यमातून, अंजल्या दमानिया यांच्या माध्यमातून किंवा निखिल वागळे यांच्या माध्यमातून जी माहिती समोर येत आहे किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सच्या द्वारे जी माहिती समोर येत आहे ती अशी आहे, इट्स अ सिंडिकेट. लक्षात ठेवा, इट्स अ बिगेस्ट क्रिमिनल सिंडिकेट. मित्रांनो, ही एक सुसंघटित गुन्हेगारी आहे. इतकी भयानक पद्धतीची गुन्हेगारी आहे. महाराष्ट्रामध्ये नव्हे, संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीची गुन्हेगारी सापडणार नाही. इतक्या संघटितपणे क्रूर पद्धतीने राबवली जाणारी गुन्हेगारी बीडमध्ये उभा राहत आहे. वाल्मिक कराड त्या या गुन्हेगारीचा आका आहे, बॉस आहे. धनंजय मुंडे याचा बॉस आहेत असं मी कदापिही म्हणणार नाही. परंतु मित्रांनो, या गुन्हेगारीला राजकीय वर्दहस्त देण्याचं किंवा काम, त्याला अभय देण्याचं काम कुणी केलेलं आहे तर ते धनंजय मुंडे यांनी दिलेलं आहे. अगदी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड तर आतमध्ये आहे, हे आता उघडच आहे. वाल्मिक कराडपर्यंत खंडणीचे हात पोहोचलेले आहेत आणि या खंडणीची बैठक धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर झाली, हे सुरेश धसांचं म्हणणं आहे. आता तो आरोप खरा खोटा हे काय सिद्ध व्हायचंय ते भविष्यात होईल. परंतु सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, देवेंद्र फडणवीस यांचे आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला वेटेज आहे. मित्रांनो, याच्या पुढे मी तुम्हाला सांगणार आहे ते खूप भयानक आहे. मित्रांनो, एकीकडे या गोष्टीवरून जातीय ध्रुवीकरण होत आहे. ऍक्च्युली यामध्ये जात कुठेही येत नाही, जातीचा यामध्ये कसलाही संबंध नाही. एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी जे विधान केलं ते सुद्धा दुर्दैवी आहे, अत्यंत चुकीचं आहे. परत सांगतोय, मनोज दादा जरांगे पाटील यांचं विधान सुद्धा चुकीचं आहे. सध्या आपला फोकस हा फक्त या गुन्हेगारांना कशी शिक्षा भेटेल
आणि याच्या मागे जे माफिया राजकारण आहे याला एक्सपोज करण्यावर असायला हवं आणि त्या मुद्द्यापासून दूर जाता कामा नये याची खबरदारी मनोज जरांगे पाटील किंवा अन्य कोणीही घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, काही कार्यकर्ते जे धनंजय मुंडे यांचे आहेत ते तर बोलणार, मग ते कोणताही नेता असो ते बोलणार, परंतु त्यावरून एखाद्या कोणत्याही जातीला कोणीही टार्गेट करू नये. जात ही जरी काल्पनिक गोष्ट असली, कोणतीही जात असो, या कोणत्याही जात डीएनएच्या विज्ञानाच्या इतिहासाच्या आधारावर सिद्ध होत नाही, तरीही जात एक वास्तव आहे असं धरून जरी आपण गृहीत धरलं तरी सुद्धा मित्रांनो जात ही एक खूप मोठी गोष्ट आहे. जातीमध्ये अनेक घटक असतात आणि मित्रांनो त्यामुळे कृपया दोन्हीकडच्या सगळ्या बांधवांनी हे प्रकरण कृपया जातीवर घेऊन जाऊ नका. हे खूप सिंडिकेट अत्यंत भयानक आहे. आपल्या मर्जीतले लोक प्रशासनामध्ये त्यांचा वापर करून घ्यायचा आणि मित्रांनो अशा पद्धतीने गुन्हेगारी गुन्हे कोणावर दाखल करायचे, कोणावर नाही करायचे, म्हणजे पार प्रशासनापासून पोलीस यंत्रणेपासून पार मुख्यमंत्र्यापर्यंत मंत्रिमंडळापर्यंत सरकारच्या येणाऱ्या पैशावर कसा डल्ला मारायचा, अवैध धंदे कसे चालवायचे, मटका असेल, वाळू असेल, राख असेल किंवा वेगवेगळ्या लोकांच्या जमिनी ताब्यात घेणं असेल, एजन्सी ताब्यात घेणं असेल, अशा अनेक पद्धतीने एक सुसंघटितपणे एक खूप मोठं हे एक सिंडिकेट आहे आणि माझ्या माहितीस्तव हे भारतातील सगळ्यात, केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सगळ्यात मोठं सिंडिकेट आहे आणि त्यामुळे यावर बोलणं गरजेचं आहे. परंतु यावर बोलताना कोणीही हा प्रश्न जातीवर घेऊन जाऊ नये कृपया. आता मित्रांनो आपला प्रश्न होता की देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांचे इतके घट्ट संबंध असतानाही देवेंद्र फडणवीस असं का वागत आहेत. मूळ मुद्दा लक्षात घ्या. जर देवेंद्र फडणवीस यांनी फ्री हँड जर सोडला नसता तर मित्रांनो लक्षात घ्या हा जो महाराष्ट्रामध्ये संपूर्ण रोष आहे तो रोष केवळ एका व्यक्तीकडे वळला असता आणि ती व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीस. म्हणजे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना वाचवण्याचं काम सुरेश धस यांनी केलेलं आहे. आज कोणताही वर्ग, कोणताही घटक, ना विरोधी पक्ष, ना जनता, ना पीडित कोणीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज नाही. मग अशा पद्धतीने सुरेश धस हे देवेंद्र फडणवीस यांच्या फायद्याचे ठरलेले आहेत आणि अशामध्ये कुठंतरी मी स्वतः सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचा वैचारिक विरोधक आहे. वैचारिक म्हणतोय मी, वैचारिक विरोधक आहे आणि अशामध्ये शपथ घेतल्यानंतर कुठंतरी त्यांनी मागच्या 5-10 वर्षाचं सिंहावलोकन केलं की काय, आढावा घेतला की काय आणि स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला की काय अशी त्यांची बॉडी लँग्वेज सांगत आहे. आणि कारण त्यांना कळलेलं आहे की मी मुख्यमंत्री होईल, उद्या प्रधानमंत्री होईल, उद्या काय होईल किंवा नाही होईल, परंतु माझा इतिहास माझ्यानंतर जर असा काळा कुट्ट लिहिला जाणार असेल, माझा इतिहास हा माफिया पाळणारा जर लिहिला जाणार असेल तर मग या पदाचा उपयोग काय. ही भावना कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांची जागृत झाली की काय असा प्रश्न विचारायला वाव आहे. कारण ज्या पद्धतीने सरकार तर दोषी आहेच, दोषी नाही असं नाही, परंतु त्या दोषारोपातूनही स्वतःला सावरताना दिसत आहे. आणि मित्रांनो या अनुषंगाने सुरेश धस हे देवेंद्र फडणवीस यांच्या फायद्याचे ठरत आहेत. आता कसं आहे, कितीही परत लक्षात ठेवा, कितीही धनंजय मुंडे मित्र जरी असले तरी मित्रांनो धनंजय मुंडेंचे राईट हँड असणारे वाल्मिक कराड आणि त्यांच्या खाली चालणारे हे जे सिंडिकेट आहे हे मित्रांनो मोडीत काढणं गरजेचं आहे. कारण हे समाजाला, देशाला आणि एकंदर लोकशाहीला, संविधानाला अत्यंत अत्यंत घातक आहे. असे छोटे मोठे सिंडिकेट प्रत्येक राजकारण्यांचे आहेत, परंतु हे अत्यंत एक सुसंघटितपणे असणारे सिंडिकेट आहे. आणि मित्रांनो तपास यंत्रणाने हा शब्द वापरलेला आहे, मी स्वतःचा शब्द वापरला नाही, हा शब्द तपास यंत्रणेने सुद्धा वापरलेला आहे. त्यामुळे मित्रांनो हे खूप भयानक आहे. भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असो, 1 रुपयाचा असो किंवा 2 रुपयाचा असो, वाल्मिक कराड घरकाम करणारा व्यक्ती आज 2000 कोटीची प्रॉपर्टी त्याची सांगितली जाते.
ऍक्च्युली ह्याच्यापेक्षाही जास्त असू शकते. म्हणजे एवढी हजारो करोडोंची प्रॉपर्टी कुठून आली? ती काय घाम गाळून, कष्ट करून किंवा उद्योगधंदा करून आलेली नाही, हे उघड आहे. आणि असं असताना सुद्धा या वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी जर मोर्चे निघत असतील, उपोषण लोक करत असतील, तर हे किती भयानक आहे, भयानक आहे. आणि हे सर्व त्या सिंडिकेटचा भाग आहेत. त्यामुळं हे सगळ्यात मोठं डेंजरस सिंडिकेट आहे. आणि त्यामुळे याच्या विरोधात बोललं पाहिजे, परंतु बोलताना भान सुद्धा ठेवलं पाहिजे की समाजामध्ये एकोपा कसा राहील याचा सुद्धा सर्वांनी विचार केला पाहिजे. आणि सर्व समाजातील, सर्व जाती धर्मातील समाजातील लोकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपला समाज, आपली दिशा ही भ्रष्टाचाराकडे, माफियाकडे, गुंडागर्दीकडे गेली नाही पाहिजे. आपण संविधानाच्या मार्गाने चाललं पाहिजे. आणि संविधान हे सांगतं तुम्हाला भ्रष्टाचार करण्याचा अधिकार नाही, तुम्हाला माफिया राज चालवण्याचा अधिकार नाही. संविधान लक्षात घ्या, समजून घ्या. गुन्हा हा गुन्हा असतो. आता जे आरोप करत आहेत ते काही धुतलेले तांदूळ नाहीत, लक्षात ठेवा. त्यांच्यावरही काही असेल तर बिनधास्त बोला. जे विरोधक आहेत, जे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत, ज्यांना वाईट वाटत असेल त्यांनी त्यांच्यावरही बोला. परंतु धनंजय मुंडे यांच्यावर किंवा वाल्मिक कराड यांच्यावर कोणी बोलत आहे म्हणून वाईट वाटून घेऊ नका. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. तो अधिकार सर्वांना वापरू द्या. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.